काय चाललंय किसन? काय चाललंय? होय. मग अर्चना काय आणले खायला? सोनपापडी आणल्या. होय. अर्चना पण सोनपापडी आणली. आता आज भूक लागली. संध्याकाळच्या पारी भूक पण लागते. वाघ्या काय म्हणतोय? वाघ्याला दे मग. वाघ्याला बी पाहिजे ना. हा? वाघ्याला तर काय सारखं खायला लागते. हा ना. मी रोजचं खाय वाघ्याला आणलं की त्याला टाकायचं काय असू दे. मेंढरा चांगला जाऊ खरा. हा चांगलं मस्त खाला. हा? घ्या की खाऊन म्हणलं. होय. चालल्या ना आता आपल्या. मस्त बाकी अर्चने जरा सोनपापडी आणली खायला. घरी आणली होती बिराडाव. त्याच्यामध्ये मैसूर पण आहे. असं रानात आणल्यावर जरा खायला बरं वाटतं नाही. मग काय रानात काय शिळी बाकर मिरची आणली वाटून तरी गोड लागत. तर वाटत एक जणाला काय करायचं वाटत. पुन्हा घे कारप्यो. कारपेव नको मुंगी लागते मुंगी खा. वाघ्याला पहिल्यांदा सोनपापडी. हा आज मैसूर बी देते. किसन घेतली वाटतं वाटणे आपल्याला. घेतली आता 2 वाटल्या कशा काय करायचं हा त्यात. मीच माझं काढते कारपेव. करून तिचं काट कसलं वाहत येतो. ऐका ना एक टोचलाय माझ्या मागाशी पायात. दराव तुम्हाला घ्या खाऊन चला. खासदार कुठे गेला काय माहित. हा खासदार खासदार कुठेतरी बसला असेल झाडाखाली दिवसभर. तो पण दमतोय ना. मग काय याला अजून खायचंय. शेपटी गोळते. हा ना त्याला पण आशे लागते. जरा इकडं मांडता चालू ते बरं झालं आज. मग काय घ्या खाऊन. माझी वाटणी ना पुन्हा गेला किसन. माग इशारा त्या मेंढ्याला. भारी तोंडात टाकलं की करते. हा मऊ आहेत. कपान घेतो रे खायला. म्हणजे मागा तू. झालं आता घास घास खाल्लं की काम झालं. तर संध्याकाळी कवा बी मिळून. तू खाता तू पाणी पित. तर आज बरं भेटला. तर आरामच भेटला मोकर. खोळत लय पाणी. हा वळत पाणी अजून या वळला पाणी आहे. ह्या वळला पाणी आहे. पाणी प्याला का तुम्ही? हा बघ त्याच्याने पाणी बरंच आणलं ना. बिराडा जास्त पाणीच नाही लागणार. सागर पसर लागतोय वागर. माझ्यात ताकदच नाही बाबा. सागरला लय ताकद आहे आमच्या. सागर मला म्हणतो आहे तुला ताकदच नाही वागर वाढायला. हे दरवाज चालू आहे रोजच. माय कोपऱ्यावरून वर मोर का तर मेंढरा याच्यात आपलं करून ठेवायचं. कारण मेंढक्यांनी पण बोलायला नको. वाघरा नाही पसरले असं तसं म्हणण्यापेक्षा आपलं ते जे आधीच हे काम करायचं. त्यांना पण त्रास नको दे. आता हे गज एका लाईनीला 3-3 टाका लागतात. वावर एवढी काय निबार नसतात. काय काय ठिकाणी लय निबार असतात मग गस ठोकत नाहीत. पण हे वावर म्हणजे असं मऊ आहे अगदी. त्याच्यात लगेच गस ठोकतो. नाही तर काय काय ठिकाणी ठोके टाकून टाकून हात नुसता दंबून जातो ठोकताना.
अशी लेवलच एकसारखं गश ठोकायला लागतात. आता जवळ जर दान असलं तर प्रत्येक गजाला बांधायला लागतं, पण आता इथं काही दान नसल्यामुळं मध्ये 2-3 गज सोडून बांधलं तरी जमतं खालची साईड, पण वरची आता तेवढं प्रत्येक गजाला मारायला लागतात. आता त्या कुंदाव बांधल्याच्या नंतर हिथच बांधून येणार आहे खाली. जरा इथला वाकडा गज झाला, इथं वरताना म्हणजे सगळी ताकद लावायला लागते, कारण चांगलं वडून आलं पाहिजे. नाही तर मेंढर मग वर करून निघत्यात डोक्याने, आणि अशी घासाय गेली एखादी जाती घासायला, मग एखादी निघते वाट दिसली की त्या वाटतनं घासाय गेलं की वाघर वर होती. मग आता मस्त अशी वाघर देऊन झाली, तिन्ही बाजूने दिली ना, एका बाजूने मेंढराला वाट ठेवली या. आता दिवस पण मावळलाय, आता गोड्या ग बघायचंय जरा. खासदार तू नाही पावला ना? खासदार पण चालला आता पाण्यात. वाघेने मस्त बाकी एक आता बुडी मारली. आता खासदार पण शिरला. खासदार काय जास्त आतमध्ये जात नाही. वाघ्या पार हे कोण तिकडे गेला आणि तिकडून इकडं आला. मेंढरा शेडासाठी आपल्याला झाड आहे चांगला, पण शिरावा लागते. वा वा किसन बारकी तर होळ आहे, त्या होल्याने खाली जर वा थर थर वाघ्या पण आहे का. वाघो काय बघितलं वाघून? त्याला काय पण दिसतं, मुंगास दिसतं किंवा मग काय जनावर पण दिसतं का. तिकडं मुंगस भरपूर. किसन होळवळाने खाली जाय बघतो रे बारक्या. अजून आम्ही मांडतात घुसलो. गुढी पाणी पाजले, आता पाणी पाजले की आपली यारवाळीत बांधून टाकायची. आता गुढी आणाय गेली तर एक जनावर बी दिसलं मला, लय बिली माहिती. पण तिथं ट्रॅक्टरवाला ते दादा होता, तर सांगितलं लगेच, मी दाखवलं त्यांना. मग ते आल्यावर हुसकावलं त्यांनी. मोठं नव्हतं, बारीकच होतं, पण अगदी साळा पळत होतं नुसतं. त्याच्यामुळे मग आपले पाणी पाजून घेतली आणि पहिली बांधून टाकते, कारण अंधार पडला की मग दिसत नाही. गावतात ना गुढी कुणा कमी पळतात मग अंधारची. काय काय टायमाला तर रातचीच गावतात ना येडं मारून त्यांना बघायला लागतात कुणा काही गेल्यावर. त्याच्यामुळे मग आपलं यारवाळी बांधल्याच्या नंतर दिवसभर चरत्यात आहे मोकळी. मस्त असं इथं मी गुढी बांधाय आली तर बिराडाच्या जवळचे बिब्याचं झाड आहे, आणि त्याला बिबू बी भरपूर लागल्यात, पण अजून लय कच्च येत. काय काय खाली बिबू आहेत, पार कवळ आहेत अजून. आता ते हिरवगार पानासारखं दिसतात या. नंतर पिकल्याच्या नंतर हे वरच काळ होतं, आणि हे खाली त्याचं बुडका आहे तो पिवळा होतो, आणि मग ह्यो खायला अगदी पूर्णवाने भाजून लागतो, किंवा वाळवून पण. वाळवून जर भाजलं तर आपले जशी खारीक लागते असं लागतं ते. तर इथं किती 3 बिब येत, हे असं खालनं पण लागलेलं आहे त्याला बिब, पण अजून लय कवळ आहेत. हे नंतर पिकल्याच्या नंतर मनाने गाळतात, आणि मग हे बिब आम्ही गोळा करून नेतो, किंवा हे आपल्याला खायला पण भेटतं. त्याचं मागचं ते एकदम आयुर्वेदिक म्हणजे औषधासारखंच आहे ते, पोषक आहे.
खाल्लं तर आपल्या मस्त असं ते म्हणजे चांगलंच आहे खाल्याला. तर भरपूर मोठं असं बिब्याचं झाड आहे. चालल्या का म्हणजे वाटायला अर्चना? चालले काय झाले? लांग लागले. लहान का लागते ना मग? मग किसन कशी काय मेंढर चारली आपण आज? मस्त चालले काय चांगलं पोटात गेलं मी आता मोरला म्हणजे मेंढर निघाल ते अंधारात पडायला लागला. तर आता येताना लय गावात होतं नाही का? मी झालंय काय किसन मोर बोलत होता आणि मी मध्ये होतो ना, अर्चना होते माग 5-6 येऊ. तर काही एक टायमाला का बे ते जम झालं. असं गावता काढत नाही यायचं म्हणल्यावर माणूस लय एकदा जमून छाप होतं. आता बायला गोळ्या लागलं एवढं दमलोय. तर आता निघालोय बिराडाव घेऊन. आता थोड्या वेळात आम्हाला कडूसाच पडल बिराडाचा असतो. दूध पितो वय पे. सागरला बी अगदी एक गल्लास भरून दूध दिलं. म्हणलं आहे मला दूध प्यायचंय. भाकर बी खातो, कधी भात खातो, कालवात भाकर. आणि ध्यान झालं तर दूध पण पितो. कोणा गेलं ते मिठ्या थांबायला? मी त्या पार वर गेले होते तिकडे खोंड्यात. होय डोंगराकडे गेले. जाऊन करायला बरं गाव जरा काय गवत तर लय इथं. मग काय गेले वागरत हा दमलं काय तुम्ही? अहो दमलं चांगलं नाही इकडं कुठचे आले इथं बसलो येऊन नक्की. घ्या वागर देऊन आता राहिलेली ना. मग काय किती वागला होता तुम्ही? राहिलेली थोडी राहिली. मारा तिड मी चिया ठेवत्या. लय गवत लय ना एवढी आता एवढी शेत लावली ना शेतकऱ्यांनी. कारण काय काय शेतकरी भेटलं तर म्हणतात पावसाने रोपच राहिली नाही तर, म्हणजे दाढी असं ना. ते दाढी म्हणले गेले सगळ्या, म्हणजे पावसाने कुजून गेल्या, काय काय पुरात वाहून गेल्या. राब राब राब. मग काय आणि मग त्यामुळं म्हणले त्या वर्षी एवढं काय म्हणजे बात लागलं नाही. शेळ्या वागर नाही ना पाडायच्या त्या आंब्यावर जाऊन काय नाही बाबा. हा आंब्याची खांदी लोंबची तिला. आता हे जरा बाणाने तिकडे चहा ठेवलाय, तर चालवले दूध काढून आता चहामध्ये टाकायचा मस्तपैकी पेशल दुधाचा चहा बनवायचा. म्हणजे जरा संध्याकाळचा कटाळा जातो, आळूच जातो दिवसभरात. मस्तपैकी आता बाणायचा चहा चुलीवरचा पडतोय. येताना आरच्या मागाशी जरा गवत्या पण आणलाय हा ते टाकलंय रानातनं. एका शेतकऱ्या बांधाला होता. हा इथं लावत्यात काय इथं इथं बी लावलाय काय त्या तिथं बांगल्याच्या मोर लावलाय ना. सगळं आणलं काढून दूध. सगळं चाललंय आता मस्त बाकी चहा पाणी. मग अर्चना गावत्या कुठे भेटला मग तुला? तिकडे भेटला राहणार गेले एका बांधाला भेटला. पहिला आपला वाडा बसला होता नाही का तिथं? हा आहे ना आठवण? आहे की. किसनचं चाललंय जरा गाणं ऐकायचं नाही का? हा त्यांचं यंदाच असतं थोडं ऐकत गाणं गडे बर आलं की. मस्त बाकी अगदी चुलीवरचा चहा पेशल दुधाचा. गावत्यामुळं आजच्या लयच भारी लागणार. हा ताजा ताजा अर्चना गावत्या आणलाय हो. बाणाने टाकला त्याच्यात. कसा बी तोडून टाकलाय मी. वास कसला भारी होतोय गावत्याचा. येतो ना इथं तर गावठीच आहे अहो. हो ना. तो पण गावठीचा असेल. वास येतो आहे ना. लांबची नामात मी पाण्याला गेली होती तर लांबची नाम वास येतो एकच मोडी.
मस्त बाकी चहा बनवला आहे बाण आहे चहा घेतो गवतीमुळे फरक झाला ना त्यात झालं ना हा गवत्या एलदोड आलं आल्याचा पण कोराच्या लय भारी लागतो बाण आहे हा हा आलं घालून हम्म. करोनाच्या काळात काय पण चेत घालून प्यायचे हो. हा ते ह्याचा येईल गुळवण्याचा गुळवण्याचा येईल खडा मसाला पण घालायची त्याची पावडर करायची मिरीची पुन्हा लवंगा आणि दालचीन चक्री फूल ह्याची एकदम पावडर करायची आणि त्या मसाल्या बारीक वाटायचं ते मिक्सरमध्ये किंवा पाट्यावर आणि मग ते चपातीमध्ये टाकायचं चहा पावडरमध्ये किसन किसन हो चहा घ्यायला ये चहा घ्यायला ये ते बसल्यात गाणं ऐकत आता गवत्याचे टाकलाय गवत्या टाकलाय काय हो गवत्यात टाकलाय गवत्यामुळे मस्त लागतंय कसं गव्हात टाकायला पाहिजे नाही गवत्यावर चांगलं लागतंय बांधाला दिल्या गावत्या गावला मग आरच्याने जरा कुराडीने कापलं खरंच चांगलं लागतंय गवत्यामुळे जोरात चव वाढली वास बघा किती भारी वास 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 पण येते